नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये शिरला बिबट्या। नागरी वस्तीत बिबट्या शिरल्यानं खळबळ, मात्र बिबट्याला पकडण्यामध्ये यश। ज्यांना विलिनीकरण हवंय त्यांनी सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करावी। विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचं विधान, तर अजित पवारांच्या निधनानंतर सर्व एकांगी सुरू होतं असाही सूर। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला आला वेग। खरातची एसआयटी कडून सलग 10व्या दिवशी सखोल चौकशी। खरातच्या कार्यालयाचंही सलग 3ऱ्या दिवशी एसआयटी आणि फॉरेन्सिक कडून तपासणी। भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे करण्यात आले दाखल। महिलेच्या लैंगिक शोषणासह व्यावसायिकाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। आतापर्यंत खरातच्या विरोधात एकूण 10 गुन्ह्यांची नोंद। अशोक खरात प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तब्बल 74हून अधिक गुन्हे करण्यात आले दाखल। सातपूर परिसरामध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वॉलमॅन ग्रुपवर सुद्धा कारवाई। हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना पीएनजी कनेक्शनची तातडीनं जोडणी करण्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश। पीएनजी कनेक्शन असून सुद्धा जोडणी न केल्यास 3 महिन्यांमध्ये एलपीजी करण्यात येणार बंद। इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील युद्धाला 1 महिना झाला पूर्ण। महिनाभरानंतर सुद्धा युद्धाचा भडका कायम। दोन्ही देशांचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। युद्धात आतापर्यंत 2,500 लोकांचा मृत्यू। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ल्यामध्ये 4 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी। हल्ल्यामध्ये घरांचं मोठं नुकसान। उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा। अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल डिझेल संपलं, तर बुलढाण्यामध्ये पोलिसांच्या उपस्थितीमध्ये इंधन विक्री। संभाजीनगरमध्ये दुचाकीमधून पेट्रोलची चोरी। गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानं 22 वर्षीय अविवाहित तरुणीसह 7 महिन्याच्या नवजात बाळाचा मृत्यू। पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना। रक्तस्राव झाल्यामुळे तरुणी दगावली। शिकूया एआय ची क्रांती, चला करूया MSCIT।